माझ्याकडे कसे कस्टमर्स येतात त्याचं सिक्रेट मी तुम्हाला आज सांगतो. इंडियामध्ये दसरा दिवाळीसारखे सण आले की सगळेच जण डिस्काउंट देतात, ऑफर्स देतात, लोकल दुकानदार देतात, कंपन्या देतात. आजकाल ऑनलाईन पोर्टलवरती पण भरपूर ऑफर येतात. प्रश्न हा आहे की माझ्याकडे कसे कस्टमर्स येणार, त्याचं सिक्रेट मी तुम्हाला आज सांगतो. बघा, आजकालच्या कस्टमरला नुसत्या ऑफर्स नको आहेत, त्याला पाहिजे एक्सपिरियन्स. म्हणजे जर तुम्ही ऑनलाईन पोर्टलचं एक्झाम्पल घेतलं तर दसरा दिवाळीसारख्या वेळेला अमेझॉनचा ग्रेट इंडियन सेल असेल किंवा फ्लिपकार्टचा बिग बिलियन सेल असेल, तुम्ही त्यांच्या वेबसाईटचा UI बघा, ज्याला आपण युजर इंटरफेस, युजर एक्सपिरियन्स म्हणतो. तो पूर्ण ओकेजनल झालेला असतो, एंड टू एंड. तुम्हाला तिथे फील येतो, मी काहीतरी सणासुदीची खरेदी करतोय. वेरएज जर लोकल शॉप जर बघितलं आपल्यापैकी, तिथे तो दिवाळीचा फीलच येत नाही. अगदी दिवाळी दिवशी एक दोन कंदील लावले की आपल्याला वाटतं आपण दिवाळी केली. नाही, तर दिवाळीच्या अगोदर किंवा दसऱ्याच्या अगोदर त्या खरेदीबद्दल मार्केट ओपन होतं. मला वाटतंय आपल्या लोकल दुकानदारांनी सुद्धा या वेळी, या सीझनच्या वेळी ऍडव्हान्समध्ये आपल्या शॉपमध्ये, आपल्या शोरूममध्ये तो फील क्रिएट केला पाहिजे. तुमच्या ड्रेसिंग पासून ते तुमच्या लाइटिंग्स असतील, तुमच्या ऑफर्स असतील, तिथे त्याला तो एक्सपिरियन्स दिला पाहिजे त्या कस्टमरला. त्याचबरोबर अगदी दिवाळी दसऱ्या दिवशी सुद्धा आपण येणाऱ्या कस्टमरला साधं विश नाही करत की दिवाळीच्या शुभेच्छा, तुम्हाला दसऱ्याच्या शुभेच्छा. मला वाटतं हे वैयक्तिक रिलेशन जोपर्यंत आपण मेंटेन नाही करणार आहे, त्या कस्टमरला तो फील नाही येणार आहे की हे दुकान माझं आहे किंवा तिथे गेल्यावर मला तो एक्सपिरियन्स येतो, तोपर्यंत दसऱ्या दिवाळीच्या ऑफर्स काम करणार नाही. नाहीतर नुसते आपण ऑफर्स देत चाललोय पण सेल काय होत नाही आणि आपण फक्त ब्लेम करतोय ऑनलाईन पोर्टल्सला की तिकडे डिस्काउंट आहे किंवा तिकडे डिस्काउंट जास्त आहे. नाही, या दिवाळीला नुसते प्रोडक्ट्स नका विकू, या दिवाळीला तुम्ही एक्सपिरियन्स विका. कस्टमरला त्याचा एक्सपिरियन्स हवाय, त्याची फिलिंग हवे, हे तुम्ही लक्षात ठेवा.